थिंक जॉईंट व्हेंचर्स पण केले जातात ना, दॅट इज ओनली अबाउट लेव्हरेजिंग इच अदर स्ट्रेंथ. म्हणजे माझे कस्टमर आणि तुमचे कस्टमर, किंवा माझे स्ट्रेंथ आणि तुमचे स्ट्रेंथ, किंवा माझे ॲसेट्स आणि तुमचे ॲसेट्स, हे जर एकत्र आले तर कमी एफर्टमध्ये आपण जास्त इम्पॅक्ट करू शकू. दॅट इज द आयडियल जॉईंट व्हेंचर, सो बोथ शुड हॅव सम स्ट्रेंथ. दोघांकडे स्ट्रेंथ असायला हवी. तर दोन कुठलेही उद्योजक एकत्र आले तर त्यांचे कस्टमर्स एकत्र करून, किंवा माझ्या कस्टमर्सला तुम्ही काय सेल करू शकता आणि तुमच्या कस्टमर्सला मी काय सेल करू शकतो. आय थिंक दॅट इज द बेस्ट लेव्हरेजिंग, ज्याला आपण बिझनेस नेटवर्किंग म्हणतो. दॅट इज ऍक्च्युली लेव्हरेजिंग ऑफ कॉन्टॅक्ट्स. ऍब्सोल्युटली. आणि आपल्याला ना कुठचाही बिझनेस करण्यासाठी भरपूर रिसोर्सेस लागतात आणि प्रत्येक रिसोर्स आपण विकत घेऊ शकत नाही आणि प्रत्येक रिसोर्स आपल्याला विकत घ्यायची गरज नाही. करेक्ट. वी कॅन लेव्हरेज समबडी एल्सेस रिसोर्स. म्हणजे माझी स्पेअर कॅपॅसिटी तुम्हाला फायदेशीर असू शकते आणि तुमची स्पेअर कॅपॅसिटी माझ्यासाठी उपयोगी ठरू शकते. जर असं आपण लेव्हरेज करायला गेलो तर इट विल बी एक्सलंट. आता फॉर एक्झाम्पल मारुतीमध्ये आणि टोयोटामध्ये म्युच्युअल लेव्हरेज चालू केलं त्या लोकांनी. म्हणजे ग्रँड विटारा आणि अर्बन क्रुझर या दोन्ही गाड्या सेम दिसतात, सेम डीलरशिप कडनं विकल्या जातात, पण दोन्ही वेगळ्या वेगळ्या कंपनीज आणि दोन्ही वेगळ्या वेगळ्या ब्रँड्स आहेत. प्राइस पॉईंट पण त्यांचे ऑलमोस्ट सिमिलर आहे. तर त्यांनी एक दुसऱ्यांची डीलरशिप्स लेव्हरेज केल्या. इन्फ्रास्ट्रक्चर लेव्हरेज जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला बऱ्यापैकी पैसा मिळतो. अगोदर मोबाईल टावर जे बनायचे ना तर प्रत्येक कंपनी स्वतःच टावर उभं करायचं आणि दॅट वॉज नॉट व्हायबल फॉर बिझनेस. आजच्या तारखेला एकाच टावरवर सगळे मोबाईल प्रोव्हायडर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातात. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा जर मला इंटरनॅशनल फ्लाईट घ्यायची असेल, समजा मला व्हर्जिन अटलांटिकची फ्लाईट पकडायची आहे इकडनं आणि मला जायचं अटलांटाला, तर इकडनं लंडन पर्यंत मला व्हर्जिन अटलांटिक घेऊन जाईल आणि लंडन पासून ते अटलांटा पर्यंत मला डेल्टा एअरलाइन्स घेऊन जाते. तर दे आर लेव्हरेजिंग कस्टमर्स आणि देअर इन्फ्रास्ट्रक्चर. तर आपण अशा कोलॅबरेशन आपल्या बिझनेसमध्ये कसे करू शकतो आणि लेव्हरेज करू शकतो हे बघणं महत्वाचं आहे. शेवटी तुम्हाला शेअर काय करायचं असतं, प्रॉफिट. आणि जर ऍडिशनल प्रॉफिट होत असेल आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला शेअर करायची पाळी येत असेल विदाउट ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी, तर ते सोन्याहून पिवळं. प्रॉफिट बांटने से बढ़ता है. म्हणून प्रॉफिट मेकिंग कंपनीज आर गिव्हिंग डिव्हिडंड्स. जेवढं ते डिव्हिडंड देतात ना तेवढा त्यांचा मोठा बिझनेस होत जातो, कारण त्यांना लोकांचे विशेष गुड लक देतात. फिलॉसॉफी आहे, पण तुम्ही त्याच्यावर विचार करू शकता.